नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। 2024 मध्ये बघा बाळाचे बोरनाण कसे करायचे, का साजरे करायचे आणि याचे महत्त्व काय। या वर्षी संक्रांत ही काळ्या कपड्यांवर होती, तर बाळाचे बोरनाण करताना मुलांना काळे कपडे घालावे का, आपण काळे कपडे परिधान करावे का, तर या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बोरनाण कसे करायचे याची देखील माहिती बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा। संक्रांतीमध्ये जसे आपण हळदी कुंकू साजरे करतो त्याचप्रमाणे बोरनाण देखील केले जाते। आता हे बोरनाण किती वर्षापर्यंत मुलांना घालायचे, तर बघा 1 वर्षापासून ते तुम्ही 5 वर्षापर्यंतच्या मुलांना बोरनाण घालू शकतात। जसं नवशिशु असतं किंवा एखाद्या लहान बाळाची जेव्हा पहिली संक्रांत असते त्यावेळेस त्याला बोरनाण घातले जाते। आता बोरनाण तुम्ही 5 वर्षापर्यंत घालू शकतात, 3 वर्षापर्यंत देखील घालू शकतात। काही जण तर 1 वर्षच बोरनाण हे घालत असतं। तर बघा बोरनाण हे का केलं जातं, तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला हा ऋतू मुलांना बाधू नये यासाठी हे लहान मुलांना बोरनाण घातले जाते। ह्या ऋतूमध्ये जेवढ्याही भाज्या, जेवढेही पीक पिकतं किंवा ह्या ऋतूमध्ये ज्या गोष्टी खायला पाहिजे आपण त्या गोष्टी या बोरनाणाच्या निमित्ताने मुलं खात असतात, मुलं वेचून खात असतात आणि त्यांच्या शरीराला पाहिजे असलेले पोषक तत्व हे मिळतात। या कारणामुळे बोरनाण हे साजरे केले जाते की जेणेकरून त्यांना हा ऋतू बाधू नये, ह्या ऋतूचा त्यांना त्रास होऊ नये, या हंगामाचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी बोरनाण ही एक प्रक्रिया, ही एक शिशु संस्कार हा केला जातो। आता बोरनाण किती वर्षांपर्यंत तुम्ही घालू शकतात, तर बघा बोरनाण हे 5 वर्षांपर्यंतच्या मुलांना घालू शकतात किंवा मग तुम्ही बोरनाण हे 5 वर्ष मुलांना घालू शकतात। आता काही वेळेस मुलगा 1 वर्षाचा असला त्यावेळेस त्याला बरं नसतं, इतर कारणांमुळे जर का तुम्ही त्याला बोरनाण घालू शकला नाही तर तुम्ही त्याच्या पुढच्या वर्षीपासून बोरनाण त्याला हे घालू शकतात। ते तुम्ही ते 5 वर्ष बोरनाण त्याला घालू शकतात। बोरनाण हे कधी घालायचं, तर बघा संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते तुम्ही रथसप्तमीपर्यंत केव्हाही बोरनाण हे घालू शकतात। आता या वर्षी तुम्हाला बरोबर 1 महिना हा बोरनाण घालण्यासाठी किंवा हळदी कुंकू करण्यासाठी मिळत आहे। आता बघा जर का अगदीच लहान बाळ असेल, 2-3 महिन्याचं असेल, 3-4 महिन्याचं असेल आणि त्याची जर का पहिली संक्रांत आली असेल तर बघा अशा लहान बाळाला तुम्ही बोरनाण त्या वर्षी घालू नका, त्याच्या पुढच्या वर्षी त्याला तुम्ही बोरनाण घाला। कारण बघा बाळ बोरनाण घालण्यासाठी हे बसलं पाहिजे, त्याला बसता आलं पाहिजे। अगदी छोट्या बाळाला तुम्ही बोरनाण हे घालू नका। 6-7 महिन्याचं जर का बाळ असेल आणि त्याला जर का कोणी मांडीवर घेऊन बसू शकत असेल, बघा बहीण त्याची जर का मोठी असेल किंवा आई असेल, त्यांनी जर का त्याला मांडीवर घेऊन बसून त्याला बोरनाण घालू शकत असाल तर तुम्ही त्या बाळाला बोरनाण हे घालू शकतात। आता बोरनाण कसे घालायचे ते पाहू। बघा बोरनाण घालण्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्या नातेवाईकांमधले छोटे मुलं तुम्ही बोलवू शकतात, याचप्रमाणे महिला काही तुम्ही बोलवू शकतात। बोरनाण घालण्यासाठी तुम्हाला खाली एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे, त्यावर पाट ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्ही तुमच्या बाळाला, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना बसवायचं आहे। त्यानंतर बघा तुम्ही बाळाला नवीन कपडे घालायचे आहेत, त्याचप्रमाणे हलव्याचे जे दागिने मिळतात, बघा संक्रांतीला हलव्याचे जे दागिने मिळतात ते दागिने घालून तुम्ही बाळाला सजवू शकतात। आणि यानंतर आपल्याला 5 किंवा 7 महिलांनी किंवा सुवासिनींनी त्या बाळाला औक्षण करायचं आहे। यानंतर 5 महिलांनी बाळाला आपण जे सामान गोळा केलेलं आहे ते सामान आपल्याला एका ग्लासात घेऊन त्याच्या डोक्यावरून आपल्याला 5 वेळा हे ओतायचं असतं, म्हणजे बघा आपल्याला बोरांनी या बाळाला अंघोळ घालायची असते। आता बघा यामध्ये बोरच असतात का, तर नाही। बघा ह्या वस्तूमध्ये तुम्हाला चुरमुरे, आपले जे कुरमुरे चुरमुरे असतात ते चुरमुरे घ्यायचे असतात, यामध्ये काही बोरं घालायची असतात। त्याचप्रमाणे जी लहान मुलं खाऊ खातात तो खाऊ तुम्ही टाकू शकतात, बिस्किटं टाका, क्रीमची बिस्किटं टाका, चॉकलेट टाका, गोळ्या टाका, म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लहान मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही यामध्ये टाकू शकतात। बघा गाजराचे तुकडे करून टाका, बोरं टाका। तर या पद्धतीने तुम्हाला हे सर्व मटेरियल एकत्र गोळा करायचं आहे आणि याने तुम्हाला ही लहान मुलांना अंघोळ घालायची असते। तर बघा 5 किंवा 7 सुवासिनींनी ह्या बाळाला ओवाळून त्याला तुम्हाला ह्या वस्तूंनी अंघोळ घालायची आहे। आता अगदी लहान बाळ असेल तर बघा त्याला हे बोरं डोक्याला किंवा इतर अंगाला लागू शकतात, तेव्हा त्याला तुम्ही जपून लक्ष देऊन त्याच्या डोक्यावरनं ह्या वस्तू तुम्हाला ओतायच्या आहे। तर या पद्धतीने हे बोरनाण
तुम्हाला करायचं असतं, जे साहित्य किंवा ज्या वस्तू खाली पडतात त्या जी जमा झालेली मुलं असतात ती वेचून खात असतात. बघा चॉकलेट, गोळ्या, ही वस्तू जी आहे बोरं, ही मुलं वेचून घेत असतात आणि ती मुलं खात असतात. यानंतर बघा अशा पद्धतीने बोरनाण केल्यानंतर तुम्ही जो खाऊ तयार केलेला आहे तो खाऊ तुम्ही मुलांना एका प्लेटमध्ये, एका कागदामध्ये खायला देऊ शकतात किंवा तुम्ही त्यांच्या घरी तो बांधून देखील देऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे बोरनाण साजरं करायचं असतं. बोरनाण म्हणजे काय, तर तुम्हाला ह्या दिवसात लहान बाळाला बोराने अंघोळ घालायची असते. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बोरनाण हे करू शकतात. आता 2024 मध्ये बघा संक्रांत ही काळ्या रंगावर आहे. तर भरपूर जणांना असा प्रश्न पडला असेल की काळ्या रंगावर संक्रांत असल्यामुळे आपण हळदी कुंकू करताना महिलांनी काळे रंगाचे वस्त्र घालावे का, बोरनाण करताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालावे का. तर बघा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते, त्यामुळे आपण फक्त संक्रांतीच्या दिवशी काळा रंग घालायचा नव्हता. काळ्या रंगाचे कपडे फक्त आपल्याला संक्रांतीच्या दिवशी वर्ज करायचे होते. तर बोरनाण करताना किंवा हळदी कुंकू करताना तुम्ही हे काळे कपडे हे घालू शकतात. तुम्हाला इच्छा असेल मुलांना तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र कपडे घालायचे असतील तर तुम्ही ते आवर्जून घालू शकतात. आता ज्यांना असं वाटत असेल की काळ्या रंगाचे कपडे मुलांना बोरनाण घालताना घालायचे नाही तर तुम्ही नाही घातले तरी चालणार आहे, परंतु फक्त आपल्याला संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा वर्ज करायचा होता. याचबरोबर हळदी कुंकू कसे करावे, हळदी कुंकू करताना कोणत्या भेटवस्तू वाण म्हणून द्यावा याविषयीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे इतरांना देखील शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.